Hello students, today we are going to learn about the problem of bills of exchange बोर्ड प्रॉब्लेम ऑगस्ट 2022. तर आज आपण एक अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन लर्न करणार आहोत जो क्वेश्चन आपल्याला ऑगस्ट 2022 मध्ये विचारला गेला होता. बिल्स ऑफ एक्सचेंज क्वेश्चन नंबर 2 किंवा 3 मध्ये हा क्वेश्चन डेफिनेटली विचारला जाणार आहे. सो बिफोर सॉल्विंग ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज इन अ प्रॉब्लम, let us see in which book we have to prepare journal entries. आपल्याला कोणाच्या बुक मध्ये जर्नल एंट्री विचारलेली आहेत ते आपण बघूया. सो पास नेसेसरी जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ दीपक. आपल्याला दीपकच्या बुक मध्ये एंट्री विचारलेली आहेत. सो वी हॅव टू बी कन्सिडर दॅट पर्सन इज माय सेल्फ and now I am going to read and solve this problem according to my point of view. तर मग आपण बघूया. So Advik accepted a bill for rupees 36,000 drawn by Deepak at 3 months. लक्षात घ्या. The person who draws the bill, that is drawer, and the person who accepted the bill, that person becomes drawee. जो बिलाला acceptance देतो तो कोण असतो? ड्रॉवी असतो. आणि जो बिल ड्रॉ करतो तो कोण असतो? ड्रॉवर. मग ड्रॉवरच्या बुक मध्ये बिल्स रिसिवेबलच्या एंट्री येतात आणि ड्रॉवीच्या बुक मध्ये बिल्स पेएबलच्या एंट्री येतात. सो आपल्याला दीपकच्या बुक मध्ये एंट्री करायची म्हणजे ड्रॉवरच्या बुक मध्ये एंट्री करायची. सो दिस इज फर्स्ट एंट्री. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू अद्विक बिकॉज अद्विक गिव्स एक्सेप्टन्स अँड रिटर्न टू अस. अद्विक बिलाला एक्सेप्टन्स देतो आणि ते बिल आपल्याकडे परत येत आहे. म्हणून ॲज पर द रूल्स ऑफ रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन and the person who gives acceptance, that person's name is Advik, credit the giver. तर बिलाला ऍक्सेप्टन्स दिल्यानंतर ही एंट्री ड्रॉवरच्या बुक मध्ये येणार. अमाऊंट इज 36,000. डेबिटला 36,000, क्रेडिटला नरेशन बिन बिल ऍक्सेप्टन्स रिसीव्ड फॉर 3 months. ओके, नाउ दीपक डिस्काउंटेड द बिल विथ बँक. सो द ड्रॉवर कॅन्सल्ड बिल टू बँक. ड्रॉवर काय करू शकतो? बँकेला बिल सोल्ड करू शकतो. So when we sold bill, that time bills goes out from the business and bank is the receiver. Bank balance is going to be increased. So here bank account debit, discount account debit to bills receiver. This is our loss. हे आपला लॉस आहे कारण का आपण कमी किमतीला बिल डिस्काउंट करत असतो. सो अमाऊंट इज ऑल्सो गिवन 35,500. म्हणजे 36,000 पैकी आपल्याला 36,000 बिलाची अमाउंट होती, बट बँक इज गोइंग टू पेड 35,500. सो द डिफरन्स इज 500. दिस इज अवर लॉस, बट वी आर गेटिंग कॅश इमिडिएटली. परंतु आपल्याला कॅश लगेच मिळत आहे. सो माय डिअर फ्रेंड, 36,000 पैकी आपल्याला 35,500 भेटत आहेत. म्हणजे भेटत नाहीत म्हणजे किती? 500. सो दिस इज इन्कम ऑफ बँक अँड दिस इज लॉस ऑफ अस. तर पुढे बघूया. बिफोर द ड्यू डेट अद्विक अप्रोच दीपक फॉर रिन्यूअल ऑफ द बिल. रिन्यूअल ऑफ द बिल मीन्स द ओल्ड बिल इज गोइंग टू बी कॅन्सल्ड. का? कारण का अद्विकची फायनान्शियल कंडिशन चांगली नसेल, त्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. अप्रोच म्हणजेच काय? अद्विक अप्रोच टू दीपक. याचा अर्थ काय? अद्विक दीपककडे गेला आणि म्हटला की प्लीज रिन्यू द बिल, म्हणजे जुनं बिल कॅन्सल कर आणि परत मला एक नवीन बिल दे, मी त्या बिलाला ऍक्सेप्टन्स देईन. सो हिअर दीपक अगोदर रिन्युअलची एंट्री करा. एंट्री किती नंबरची आहे? ही 3 नंबरची एंट्री आहे. रिन्युअल ऑफ द बिल. रिन्युअल ऑफ द बिल मीन्स वी डोंट हॅव बिल राईट नाउ. वी हॅड बीन सोल्ड बिल टू द बँक. आपण बिल बँकेला विकलेलं आहे. लक्षात घ्या, एंट्रीज करत असताना झिगझॅग पॅटर्न. बिल्स रिसिवेबल जेव्हा आपल्याकडे आल्यानंतर आपण डेबिट केलं होतं. जेव्हा आपण बिल बँकेला विकलं तेव्हा बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. आता या ठिकाणी अद्विक इज द रिसिव्हर ऑफ दॅट बिल. आपण रिटर्न करतोय. वी आर गोइंग टू कॅन्सल दॅट बिल अँड व्हेनेवर बिल इज गोइंग टू बी कॅन्सल, व्हेनेवर बिल इज गोइंग टू बी रिन्यू, दॅट टाइम ड्रॉवीज अकाउंट शुड बी डेबिटेड बिकॉज ऑफ ड्रॉवी इज टू बी accept old bill and he have to give new acceptance to the bill. तर अद्विक कडून पैसे येणं आहे म्हणून डेबिटला घेतलेलं आहे अँड वी हॅव टू गिव्ह मनी टू बँक. तर बँक अकाउंट आपल्याला क्रेडिट करणं गरजेचं आहे बिकॉज द होल्डर ऑफ द बिल इज बँक. त्याच्यानंतर बघूया
Deepak agreed on the condition that Advik should pay rupees 12,000 immediately. तर अद्विकने 12,000 इमिडिएटली देणं आवश्यक आहे. माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आपण इंटरेस्टची एंट्री अगोदर दाखवतो. इरिस्पेक्टिव्ह ड्रॉवी पेड कॅश इमिडिएटली और आफ्टर acceptance, that is no matter, but here interest due amount should be shown first of all. Interest entry we have to show first of all. तर आपल्याला इंटरेस्टची एंट्री अगोदर दाखवणं आवश्यक आहे. बघा, बॅलन्स ही शुड ऍक्सेप्ट न्यू बिल फॉर 4 month अलॉंग विथ इंटरेस्ट. याचा अर्थ काय, एकूण 36,000 बिलाची अमाऊंट होती आहे का नाही, तो आपल्याला देत आहे किती अद्विक, त्या ठिकाणी 12,000 देत आहे, देत नाही किती 24,000 देत नाही. सो हियर द न्यू बिल is going to be accepted by Deepak rupees 25,100. 24,000 plus 1,100 याचा अर्थ काय, 25,100 चं नवीन बिल तो ऍक्सेप्ट करतोय. पण त्याच्या अगोदर आपण इंटरेस्टची एंट्री दाखवू. दिस इज अवर इन्कम बिकॉज वी आर ड्रॉवर. आपण ड्रॉवर आहोत, आपल्यासाठी ते इन्कम आहे, म्हणून आपण काय करतो, अद्विक इज अवर कस्टमर, कस्टमर्स अकाउंट शुड बी डेबिट अँड इंटरेस्ट इज receivable, so interest account is to be credited. So being interest due from Advik, we can write down narration 1100. Now next part आपल्याला हा दाखवायचा आहे. So we received cash immediately. आपल्याला फक्त आणि फक्त 12,000 भेटलेले आहे. We are not getting interest earlier. आपल्याला व्याज लगेच भेटत नाहीये, तर आपण ही एंट्री करणार, कॅश अकाउंट डेबिट टू अद्विक, बिकॉज हियर कॅश कम्स इन ॲज पर द रूल्स ऑफ रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन. तर आपल्याकडे काय येत आहे, कॅश येत आहे, अँड द पर्सन हु गिव्स कॅश दॅट पर्सन्स नेम इज अद्विक. तर अद्विक आपल्याला कॅश देत आहे, म्हणून अद्विकचा अकाउंट आपण क्रेडिट केलेलं आहे. नाउ हियर वी हॅव टू बी ड्रॉ वन अनदर बिल. आपल्यासाठी सांगितलेले जी काही बॅलन्स अमाऊंट आहे त्यासाठी आपण एक नवीन बिल ड्रॉ केलेला आहे. द ड्युरेशन ऑफ बिल इज 4 month. तर या ठिकाणी आपल्याला काही डेट दिलेली नाहीये, त्याच्यामुळे ड्यू डेट काढण्याचा किंवा कधी बिल ऍक्सेप्ट केलं आहे असं काही आपल्याला मेन्शन करण्याची गरज नाही. राईट डाऊन ओनली सिरियल नंबर ऑफ दॅट जर्नल एंट्री. तर न्यू बिल ऍक्सेप्टेड, नवीन बिल त्याने ऍक्सेप्ट केलेलं आहे. तर या ठिकाणी बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू अद्विक. तर किती, हे 24,000 अँड प्लस 1,100 आपल्याला दाखवायचे आहे. तर आता आपल्याला काय, ही जर्नल झालं, तर किती मार्कासाठी जर्नल असेल, कदाचित ह्या मार्कासाठी 2 मार्क आहे. 1 2 + 3 4 5 6 7 एकूण 7 मार्कसाठी जर्नल एंट्रीज आणि आता 3 मार्क्ससाठी लेजर असणार आहे. सो नाउ वी हॅव टू बी कीप वन थिंग इन युअर माइंड, दॅट हियर व्हॉट इज क्वेश्चन. सो क्वेश्चन इज दॅट जर्नल एंट्री शो इन द बुक्स ऑफ Deepak and show Advik account. So we have to going to prepare our customers account. Means these journal entries are very useful to us to show that posting in our ledger of Advik. Advikच्या ledger मध्ये आपल्याला एंट्रीज दाखवायचे, तर आपण बघूया. सो अद्विक इज अवर कस्टमर. अद्विक कोण आहे, आपला कस्टमर आहे, अँड कस्टमर्स अकाउंट शुड बी डेबिटेड. वी डोंट नो आपल्याला पैसे कशामुळे यायचे, कदाचित आपण त्यांना गुड्स सोल्ड केली असेल. सो हियर 36,000 शुड बी वी हॅव टू शो ऑन डेबिट साइड. आपल्याला एकूण 36,000 दाखवायचे आहेत. नेक्स्ट वन इज हियर वी हॅव टू शो wherever is Advik's name has been mentioned in our journal, only we have to show posting of the journal. फक्त याची आपल्याला पोस्टिंग दाखवायची आहे. तर अद्विक अकाउंट इथे डेबिट आहे का क्रेडिट आहे, क्रेडिटला आहे, तर मग इथे या क्रेडिटला काय लिहिणार, बाय बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल लेजर पण एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतो, किती 36,000. त्याच्यानंतर या ठिकाणी अद्विकचं नाव आहे का, नो. त्यानंतर इथं अद्विकचं नाव आहे का, यस. तर अद्विक्स अकाउंट शुड बी डेबिटेड. अद्विकचं अकाउंट आपल्याला डेबिट करायचं आहे टू बँक. तर बँक अकाउंट आपल्याला या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. What is the amount, 36,000. Now आता ही पण एंट्री आपण दाखवलेली, ही पण एंट्री पोस्टिंग दाखवलेली. आता इथं अद्विक अकाउंट डेबिट आहे, मग अद्विकच्या डेबिटला क्रेडिटचे नाव
whenever we are going to show posting of any journal, corresponding account should be credited. So Advik's account should be credited by name to interest account किती 1100. नाव या ठिकाणी ही पण एंट्री केली आहे. आता ही एंट्री करायची कॅश अकाउंट डेबिट टू अद्विक. कॅश कम्स इन अँड अद्विक इज द गिवर. सो अद्विक्स अकाउंट शुड बी क्रेडिटेड. आपल्याला अद्विकचं अकाउंट क्रेडिट करायचं आहे बाय नेम कॅश किती 12,000. त्याच्यानंतर ही एंट्री करायची. So here Advik gives bill to us. So bills comes in and the person who gives bill, that person's name is Advik. So write down here by bills receivable. So what is the amount? 25,100. आणि वी हॅव टू क्लोज लेजर. जर्नलची टोटल केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, परंतु या ठिकाणी आपल्याला लेजरची टोटल करणं कंपल्सरी आहे. तर 0 0 1. सो 6 + 2 8, 8 + 5 13. राहिले किती 1, 1 + 3 4, 4 + 1 5, 5 + 2 7. इथं पण घ्या 0 0 1. 6 + 6 12, 12 + 1 13, 11 1 + 6 7. So 73,100 is total of Advik ledger. So please like, share and subscribe my channel to get latest most important questions. Thanking you.